घर पाडा, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सर्वेसाठी येतोय। अनेक लोक सोलापूर मधले असे की स्वतःचं घर पाडलेत, 15 शेड काढून टाकलेत आणि आपली योजना मंजूर होती म्हणून वर्षभर बिना घराचं राहत आहेत। या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा आहेत। नमस्कार सर, सोलापूर महानगरपालिकेकडे 2011 पासून 3840 घरांची मंजुरी छापल्यानंतर नका असो। आपण रमाई आवास योजनेतून किती घरं सुरू केली आहेत? सर 2700 घरं पूर्ण झाली। सर त्याच्यामध्ये फक्त मुद्दा त्या ज्या सांगत होत्या आपल्या समोर तो हाच आहे सर। आज रोजी 2745 घरं रमाई मधून कंप्लीट झालेली आहेत। नाही मॅडम, ही आकडेवारी आहे, ही जुनी आहे, गेले 3 वर्ष हीच आकडेवारी रिपीट होते आहे। 2 वर्षामध्ये तर एकही समाधान मिळत नाही, कोणालाही सगळ्या हा विषय झाला की ज्या जागेवर तुम्ही मागच्या 3 वर्षात जिथे मंजुरी दिली, आता तुम्ही त्याच जागेवर मंजुरी द्यायला नकार दिलाय का मला माहित नाही। ती जागा डिक्लेअर्ड आहे, डिक्लेअर्ड स्लम आहे, सगळं असताना पहिला मंजूर तो खुश होतात नाही, घर पाडतात। तुम्हाला माहिती घ्या, घर पाडून टाकतात, रस्त्यावर राहतात नाही आणि नवीन बांधकाम शहरात दिसून येत नाही। दादा जी रिजेक्ट केली तुम्ही खूप मोठी संख्या आहे। मी स्वतः माहिती त्यांच्या वाघमारे म्हणून अधिकारी आहेत, त्यावेळेस त्यांच्यावर फायली सापडत नाहीत। अनेक वेळा सांगितलं तुमच्याकडे त्याचा नंबर आहे का, असा एवढा मोठा मी तुमच्या समोर सोलापूर शहरातले अनेक लोक दाखवतो ज्यांनी घरं पाडून आज रस्त्यावरती आलेले आहेत। थोडं लक्ष घालून रिजेक्ट झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातून एक 100 पात्र ठरले, त्यांच्या बांधकामाची सुरुवात करण्याचं काय जे अर्ज तुमच्याकडे पेंडिंग आहे त्याचं काय करायचं? ज्यांची घरं पाडलेत, कोणी पाडले नाही त्या अधिकाऱ्यांची नाव आहेत, त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। लोकांना रस्त्यावरती पावसाळ्यात या सगळ्या परिस्थितीमध्ये काम मंजूर केलं जातं। मग आपल्याकडे बांधण्यासाठीचे साईट्स तयार आहेत, आम्ही सांगतोय नावानिशी तुम्हाला अर्ज दिलेला तुमचे अधिकारी असतील तर उभा करा, त्यांच्या समोर ती लोक मी नेलेली आहेत। मॅडम तुमच्या बोलण्यातून त्या माणसाला आपण सांगितलं असेल तुझ्या घराची कामाची सुरुवात करायची त्याला पाठवूया, त्यांनी योजनेतूनच पाठवलं असेल। ते टप्प्यानुसार पैसे मिळत नाही, त्याला तक्रारी आहेत आपल्या लेखी, संबंधित अधिकाऱ्याला समोर बोला आहे की नाही। रिजेक्ट झालेले अर्ज त्याची कारण आणि जे सिलेक्ट झालेले त्याची घरं बांधण्याची आपली योजना हे तुम्ही किती दिवसात माझ्याकडे पाठवणार? 4 दिवसामध्ये माहिती देतो। 8 दिवस